अधिक मास संपायच्या आधीच गाईसाठी आपल्याला काही असा नैवेद्य घरामध्ये बनवायचा आहे बघा. आणि ह्या नैवेद्यामध्ये काही असे पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे पदार्थ आपल्याला गाईची पूजा करून गाईला खाऊ घालायचे आहेत, की ज्यामुळं 33 कोटी देवांचा सुद्धा एक कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 17 मे 2026 या दिवशीपासून बघा अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. 15 जूनपर्यंत हा अधिक मासाचा महिना आहे बघा. म्हणजे असं 15 जून लवकरच येईल बघा. तर जे काही 5, 6, 11 दिवस जे घरामध्ये राहिलेले आहेत बघा, ज्यांना आधीच्या दिवसांमध्ये जे आपण सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांनी आपल्या घरामध्ये सेवासुद्धा करू शकता बघा. कारण अधिक मासाचा हा महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. 3 वर्षानंतर येणारा हा महिना असतो. त्यामुळे ज्यांच्याकडनं सेवा राहिल्या आहेत त्यांनी ह्या दिवसामध्ये सुद्धा आपल्या स्वामींच्या, भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या सेवा घरामध्ये करू शकता. तर बघा, आपण सेवा केल्या म्हणजे अधिक मासामध्ये ना वाणाला खूप महत्त्व आहे आणि ह्या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखले जाते बघा. तर गाईला तुम्हाला ह्या अधिक मासामध्ये असे एक विशिष्ट पदार्थ खाऊ घालायचा आहे, की ज्यामुळे 33 कोटी देवांचा सुद्धा आपल्याला एक कृपाशीर्वाद मिळेल. तर आजच्या व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वांनी बघा 17 मे पासून जो अधिक मासाचा कालावधी सुरू झालेला आहे, या दिवसांमध्ये आपण सर्वांनी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरामध्ये केली. विशिष्ट प्रकारचे उपाय केले. कोणी सत्यनारायणची सेवा घरामध्ये केली. अजून सुद्धा काहींची सेवा सुरू आहेत. काहींनी आपल्या स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताची पारायण घरामध्ये केली. आपण प्रत्येकानं छोटी मोठी का होईना पण सेवा ही नक्कीच केली आहे बघा. पण ह्या अधिक मासात जर आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर भगवान विष्णूंना विशिष्ट आवडणारी सर्वात महत्त्वाची सेवा आहे बघा. म्हणजे ती सेवा आहे गोमातेची सेवा, म्हणजे गायीची सेवा. अधिक मासामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला 33 संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. जे धोंडे पूर्णापासून बनवतात ते आपल्याला बनवायचे आहेत. धोंडे मोठे बनवायचे नंतर छोटे छोटे तुम्हाला धोंडे असे 33 संख्येमध्ये बनवायचे आहेत. घरामध्ये पहिल्यांदा आपल्याला सकाळी देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायची. भगवान विष्णूंची मूर्ती जर असेल मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर ते अभिषेक करू शकता. सर्व देवांवर अभिषेक करायचा. सर्व देवांची देवाऱ्यामध्ये पूजा वगैरे सर्व करून घ्यायची आणि त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला दिवा धूप ते सर्व लावून घ्यायचं आहे. आता हे जे 33 धोंडे तुम्ही घरामध्ये बनवले म्हणजे पूर्णाचे, ते धोंडे तुम्हाला फक्त उकडून घ्यायचे आहेत बघा. काही ठिकाणी ते तळून घेतात तेलामध्ये, पण तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे नाही. तर ते आपल्याला पूर्णाचे धोंडे हे उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते धोंडे एका ताटामध्ये घ्यायचे 33 संख्येमध्ये. आपल्या घरामध्ये दिवा धूप ते सर्व लावून घेतलेले असते. त्यानंतर तो नैवेद्य जो असतो तो आधी आपल्या देवघरामध्ये अर्पण करायचा. तर नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला गायीची पूजा करण्यासाठी गोरक्षणामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळपास बघा गायीचं गोरक्षण असू शकतं किंवा जवळपास गायीचा गोटासुद्धा असू शकतो. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन गायीची पूजा करू शकता. जाताना आपल्याला ना एक छोटासा तुपाचा दिवा बनवून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये आणि एका ताटामध्ये आपल्याला जे 33 संख्येमध्ये जे आपण धोंडे बनवलेले पूर्णाचे ते घ्यायचे आहेत. हे सर्व घेऊन आपल्याला गोमातेच्या तिथे जायचं आहे. गाईच्या पायावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या तांब्यामधलं. त्यानंतर तिथं निरंजन लावायचं आहे तुपाचं आपल्याला छोटंसं. त्यानंतर गाईला अक्षता व्हायच्या आहेत. एक हळदी कुंकू लावायचं आहे. गाईच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं पहिल्यांदा. हळदी कुंकू कधीसुद्धा चुकवत जाऊ नका, कारण हळदी कुंकू गोमातेला लावणारे खूप शुभ मानलं गेलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिच्या पायांना सुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावू शकता. त्यानंतर काय करायचं, तर गाईला आपल्याला ना थोडं थोडं करून घातले हे जे 33 संख्येमध्ये धोंडे आहेत तुम्हाला पूर्णाचे तुम्ही बनवलेले ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत बघा. जेव्हा तुम्ही गाईसाठी तुमच्या घरामध्ये जेव्हा ही सेवा करणार ना बघा, ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. भगवान विष्णूंची आवडीची सेवा आहे. भगवान विष्णू ह्या सेवेमुळे प्रसन्न होतात. माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अधिक मासामध्ये वाणाला महत्त्व आहे. वाणामध्ये 33 संख्येला महत्त्व आहे आणि 33 कोटी देव असलेले गोमाता जे असते बघा, त्या गोमातेला जेव्हा आपण हे धोंड्याच्या महिन्यातले जे हे पदार्थ जो आहे तो तुम्ही खाऊ घालता बघा, तो खूप महत्त्वाचा दिवस असतो. ते खूप महत्त्वाची सेवा असते आणि त्यामुळं आपल्याला 33 कोटी देवांचा सुद्धा एक कृपाशीर्वाद मिळतो आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ हे तुम्हाला प्राप्त होतं बघा. यासाठी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये ही सेवा करा. घरामध्ये धोंडे बनवा पूर्णाचे छोटे छोटे आणि ते गोमातेला तुम्ही खाऊ घालू शकता.
आता ज्यांना धोंड बनवणं शक्य नाही किंवा ज्यांना पुरणाचे धोंडे बनवणं शक्य नाही, ज्यांना नाही गाईला ह्या वस्तू घालणं शक्य होत, तर त्यांनी काय करायचं तर बघा, त्यांनी गाईला हिरवा चारा जरी तुम्ही खाऊ घातला ना तरी सुद्धा चालेल, किंवा गूळ घालून एक छोटीशी चपाती बनवून ती जरी खाऊ घातली तरी चालेल, किंवा गाईला तुम्ही जे धान्य असतं ते खाऊ घातलं ह्या दिवसांमध्ये तरी सुद्धा चालेल. बघा खूप महत्त्वाची सेवा आहे बघा, आपल्याकडनं गाईसाठी अन्नदान होणं खूप महत्त्वाचं आहे बघा. आणि गाईची पूजा सेवा जर तुम्ही केली ना, तुम्हाला पूर्ण अधिक मासाचं फळ प्राप्त होईल. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली बघा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं लाईक करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.